गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढलाय। हवामान विभागाने राज्यातील पुणे, सातारा, रायगड, पालघर, सांगली या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे। इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट आहे। पुणे, सांगलीत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन गुरुवारी सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पुण्यात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश काढले आहेत। दरम्यान पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पाण्याची पातळी 43 फुटांपर्यंत पोहोचली आहे। येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। यामुळे या भागातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक विसर्ग सुरू होत आहे। तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडण्याचं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्तीत पाणी शिरलंय। संगम पूल, पुलासमोरील वस्ती पाण्यात गेली आहे। कॉर्पोरेशन जवळील पूल बंद होण्याची शक्यता आहे। सांगली प्रशासनानेही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। हवामान खात्याने तेथे रेड अलर्ट घोषित केला आहे। कर्नाटकातील आलमट्टी धरणामुळे साताऱ्यात पूर परिस्थिती येण्याचा धोका आहे। राज्य सरकार आणि कर्नाटक सरकारमध्ये धरणाचे दरवाजे उघडण्याबाबत समन्वय नसल्याचा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने केला आहे। तसेच राज्य सरकारने तातडीने अलमट्टी धरणातून पाणीसाठा कमी करण्याबाबत कर्नाटक सरकारवर दबाव आणला नाही तर यंदा देखील सांगलीला महापुराचा फटका बसेल अशी भीती या समितीने व्यक्त केली आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरू आहे। कल्याण, डोंबिवलीत पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे अनेक सखल भागात आणि रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता आहे। बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाने रात्री आणि आज पहाटे देखील पावसाचा जोर कायम ठेवलाय। मध्यरात्रीपासून कल्याण, डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। पहाटेही पावसाचा जोर कायम असल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहे। पिंपरी चिंचवड शहराची आणि मावळ तालुक्यातील तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात रात्री रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे। गेल्या 12 तासात तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसाने तुफान बॅटिंग केल्याने धरणाच्या पाणी साठ्यात 12 तासांमध्ये थेट 10% वाढ झाली आहे। बुधवारी सायंकाळी 5 वाजता धरणाचा साठा 57.70% इतका होता। तो आता 67.80% झालाय। लोणावळ्यात पावसाने यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद केली आहे। गेल्या 24 तासात तब्बल 370 मिलीमीटर पाऊस बरसलाय। या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं समजतंय। 1 जून पासून तेथे 2971 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याचं समजतंय। कोल्हापुरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली आहे ती 43 फुटांवर, तर राधानगरी धरण देखील 98% पेक्षा जास्त भरलाय। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज दुपारपर्यंत उघडण्याची शक्यता आहे। अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत। कोल्हापूरकडून रत्नागिरीला जाण्यासाठीचा शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे। रत्नागिरी किनारपट्टी भागात देखील दुसऱ्या दिवशीही वाऱ्याचे धुमशान सुरू आहे। किनारपट्टी भागात ताशी 55 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे। पौर्णिमेनंतर किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला आहे। अरबी समुद्रातील किनारपट्टी भागात आणखी 2 दिवस वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे। रत्नागिरी, गुहागर, दापोली, राजापूर, वेंगुर्ले, देवगड, मालवण या किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग अधिक आहे।